त्यामुळे आम्हाला भीती कशाची वाटत नाही आणि आम्ही निवडून येणार हे 100% नौका नाही. मी म्हणजे खूप दिवस मला राजकारणात झाल्यामुळं नाळ आणि नाळ सगळी माहिती आहे. नमस्कार. सध्या आपण पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलो आहोत. या ठिकाणी विष्णुपंत केसरकर हे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते कुठल्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीत समोर जाणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणुकीत पेरनोली मतदारसंघ हा नवीन मतदारसंघ आहे. काय वाटतं एकंदरीत की कुठल्या मुद्द्यांना आपण अनुसरून ह्या निवडणुकीला पुढे गेलो? तसा मतदारसंघ हा मोठा आहे, म्हणजे डबल आहे. गेल्या वेळेला 3 जिल्हा परिषद सदस्य होते, या वेळेला फक्त एकच जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यामुळे तसा विस्तीर्ण भाग आहे, मोठा भाग आहे, डोंगराळ भाग आहे, गावं तशी डोंगराळ आहेत, रस्ते बिस्ते आणि हे ते सगळं बघितलं तर तसं थोडंसं मागासलेपणा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या भागामध्ये करताना आपल्याला अनुभव पाहिजे. मग अनुभव म्हणजे काय, तर मी पंचायत समितीमध्ये 10 वर्ष आणि सभापती म्हणून 5 वर्ष, अशी 10 वर्ष ते 12 वर्ष जवळजवळ मी सभापतीचं पंचायत समितीमध्ये काढली. त्यामुळं जिल्हा परिषदेवर सुद्धा 4 वर्ष मला हे म्हणून जाता आलं, काय कॉप्ट सदस्य म्हणून, जिल्हा परिषद सदस्य. तेवढेच अधिकार जिल्हा परिषद सदस्याला असतात, तसं कॉप्ट जिल्हा परिषद सदस्याला बी तेच अधिकार असतात. ती एक संधी मला मिळाली. त्यामुळं मला त्याचा अनुभव आहे, माहिती आहे. आणि अनेक वर्ष, गेली 50 वर्ष मी राजकारणामध्ये असल्यामुळं ह्या भौगोलिक परिस्थिती आमच्या भागातली सगळी माहिती मला आहे. गावं माहिती आहेत, रस्ते माहिती आहेत, नळ पाण्या पुरवठा योजना या असलेल्या, त्या पिण्याच्या पाण्याच्या योजना कुठं नाहीत, कुठं आहेत, काय करावं लागेल, रस्ते कुठं काय काय करावं लागतील, दवाखान्यांची व्यवस्था काय करावी लागेल, कुठं करावं लागेल, या सगळ्या गोष्टींची भौगोलिक परिस्थिती गेल्या 50 वर्षामध्ये पूर्ण वेळ राजकारणात असल्यामुळं, समाजकारणात असल्यामुळं मला त्याची पूर्णपणे माहिती आहे. बरं, आता मला एक सांगा की आता ज्या वरच्या पातळीवरच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्यांच्यापेक्षा प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातल्या घडामोडी या वेगळ्या आहेत. होय. एकंदरीत आपल्या देखील मतदारसंघामध्ये देखील वेगळ्या राजकीय परिस्थिती निर्माण त्याच्याबद्दल काय सांगाल? काय राजकीय घडामोडी ह्या राहणारच, म्हणजे प्रत्येक पक्षाच्या. पण आमच्या या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना या पक्षामध्ये मला तिकीट मिळालं त्यांच्या कृपेमुळं. आणि इथले पालकमंत्री आणि आमदार आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादानं, आणि आंबेडकर सर आमचे, त्यांचे बंधू, तेच सगळं, हे सगळं घडामोडीच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून असतात. त्यांच्या ह्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मला एक संधी या ठिकाणी मिळाली. आणि त्या संधीचा उपयोग करत असताना माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत, परंतु सगळेच प्रश्न काय एका वेळी सुटणार नाहीत. परंतु एक कर्तृत्ववान माणूस आहे अशी माझी ख्याती आहे एकूण ह्या आमच्या तालुक्यामध्ये. कारण कारखान्याला मी 35 वर्ष डायरेक्टर आहे, चेअरमन होतो, व्हाईस चेअरमन होतो साखर कारखान्याला. तो सुद्धा कार्यकाळ माझा जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं गेलेला आहे. मी गोरगरीब लोकांना परवाच्या वेळेला 5,000 रुपये फक्त भरलेल्या लोकांना सुद्धा साखर देणं भाग पाडलं. लोकांना साखर मिळाली पाहिजे, 3,000 2,000च्या लोकांना सुद्धा साखर मिळाली पाहिजे, ती साखर मिळाली पाहिजे म्हणून त्यांना सुद्धा द्यायचा प्रयत्न केला. अशी अनेक वर्ष, गेली 50 वर्षामध्ये, अनेक वर्षाच्या काळामध्ये हे अनेक गोष्टी घडल्या असतील राजकारणामध्ये. राजकारण कसं करावं याबद्दल मी एक केंद्रबिंदू म्हणून लोकांनी माझ्याकडे बघावं, अशा पद्धतीने लोक माझ्याकडे पाहतात. नक्कीच. आता आपल्या आजरा मतदारसंघात बघायला गेलं तर नोकरी व्यवसायाचा प्रश्न असेल, मुलांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, तो कुठल्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्राधान्य द्याल? रोजगार नोकरीसाठी म्हणून आम्ही साखर कारखाना काढला. तो साखर कारखाना आता बरीच वर्ष आता चालला, जवळजवळ 30 वर्ष गेली तिची. आता 35व्या वर्षी, म्हणजे 1930 नंतर, 30-32 नंतर हे सगळे रिटायर होणार आहेत. एका वेळी भरलेली मुलं एक भरली होणार. नवीन कारखाना कुठला काढता येण्यासारखा नाही आहे कुठलाही. पण आमचा जुना जो कारखाना आहे तो कारखाना मात्र रिकामी जवळजवळ 30-32ला होतोय. तिथली सगळ्या जागा रिटायरमेंट होतात.
रिटायरमेंट झाल्यानंतर ज्या वेळेला पुढच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला आमचा कारखाना आम्ही आमच्या हातामध्ये ज्या वेळेला घेऊन जाऊ त्यावेळेला लोकांना त्यावेळेला ह्या नवीन नवीन मुलांना रोजगाराच्या ह्या संधी आमच्या कारखान्यातच मिळणार आहे 350-400 मुलांना. त्यामुळे आम्ही ते करणार नियोजन व्यवस्थितपणानं. बरं, आता मतदारसंघामध्ये फिरताना लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आपल्याला? अतिशय चांगला कारण मी नौका नाही. म्हणजे खूप दिवस मला राजकारणात झाल्यामुळं नाळ आणि नाळ सगळी माहिती आहे. प्रत्येक गावाचं रस्ते माहिती आहेत. प्रत्येक गावाची राहण्याची राहणीमान कसं आहे माहिती आहे. पाण्याच्या योजना कशा माहिती आहेत. ही भौगोलिक परिस्थिती जी माणसाच्या जीवनामध्ये लागते त्याची सगळी कल्पना अनेक वर्षाची माझ्या समोर असल्यामुळं मला काय त्याचं हे वाटत नाही. बरं, आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करणार आमच्या पक्षाला निवडून द्या. ज्या पक्षानं लाडकी बहीण म्हणून योजना राबवली, लोकांना स्त्रियांना दिलासा दिला, अनेक योजना आता राबवत आहेत, अनेक रस्ते नवीन होत आहेत. ह्या सगळ्या योजना करणाऱ्या फास्ट सरकार म्हणतो आपण की. आणि याचं तुम्हाला काम माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री असतानाचं काम, आता उपमुख्यमंत्री असतानाचं काम, गोरगरिबांच्या बद्दलची कळवळ. आणि आमचे पालकमंत्री जे आहेत त्यांनी तर ह्या आमच्या डोंगराळ भागामध्ये या आजरा तालुक्याच्या त्यांच्याकडंच आणि पालकमंत्री आहेत. तर पालकमंत्री म्हणजे त्याच्या हातामध्ये सगळंच आलं ना, एकूण जिल्ह्याचा कारभार. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी तर प्रचंड प्रमाणामध्ये काम केलंय, प्रचंड प्रमाणात. म्हणजे कोण करणार नाही असं. आता आम्ही गावागावात गेलो तर त्या ठिकाणी जर लोकांना विचारलं तुम्ही काय करणार, तुम्ही कुणाला मत देणार, ते कुणीकडे असतील तिकडं. म्हणजे इतका आत्मविश्वास त्यांचं नाळ इकडच्या भागामध्ये मतदारसंघामध्ये त्यांच्यात जुळलेले आहे. आणि त्यामुळं लोकांचं कनेक्टिव्हिटी जी असते ती जनतेची आणि त्यांची, म्हणजे अर्थात त्याचा उपयोग आम्हाला आहेच की. आम्ही त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहे, त्यामुळे आम्हाला भीती कशाची वाटत नाही. आणि आम्ही निवडून येणार हे 100% आमच्या मनामध्ये खात्री निर्माण त्याच्यामुळे झाली. आणि अधिक वेगानं आम्ही काम करू पुढं.